नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आता जास्तीत जास्त रंगतदार ठरत चाललेली मालिका ती म्हणजे लक्ष्मी निवास. या मालिकेमध्ये जयंत आणि जान्हवीचे थोड्या दिवसात लग्न बघायला मिळणार आहे. पण ते लग्न बघायला मिळणार, पण त्यामध्ये अशा काही काही गोष्टी घडणार आहेत की जयंतचं जे काही मानसिक संतुलन ढासळलेलं आहे ते आपल्याला सगळं बघायला मिळणार आहे. म्हणजे जयंत नाटकी वागतोय की खराच तो मनोरुग्ण आहे हे देखील बघायला मिळणार आहे. परंतु जयंतने जान्हवीच्या मनावर अत्यंत कब्जा करून ठेवलेला आहे. तो म्हणजे कसा, तर जयंतने पूर्णपणे जान्हवीला आपल्या ह्याच्यात गुरफटलेला आहे. त्याने काय केलंय तर जान्हवीच्या पूर्ण रूममध्ये त्याने CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. म्हणजे जान्हवी कुठे जाते, कोणाशी बोलते, काय करते, कशी वागते हे सगळं तो त्यातून बघतोय आणि जान्हवीला टॉर्चर करतोय. आणि त्या टॉर्चरमुळे पूर्णतः जान्हवी गोंधळून गेलेली दिसत आहे. म्हणजे जयंतने पूर्ण जान्हवीला स्वतःचा गुलाम बनवल्यासारखं बनवलेलं आहे. कधी कधी जयंत तिच्यावर प्रेम करताना दिसतो, तर कधी रागावताना दिसतो. त्यामुळे त्याचं नक्की काय चाललंय या बाबतीत आपल्याला संभ्रम बघायला भेटणार आहे. परंतु जयंत हे पात्र म्हणजे खलनायकीच्या भूमिकेत आले की हिरोच्या भूमिकेत आले ते अजून प्रेक्षकांना काही समजलेलं नाही आहे. परंतु जयंतचा पुढे जाऊन असा प्लॅन दिसतोय की जयंत जान्हवीला त्याच्या घरापासून तोडण्याचा त्याचा इरादा आहे. याचा कुठंतरी काहीतरी संबंध त्यांच्या भूतकाळाशी पण दिसून आलेला दिसतोय. जयंतने म्हणजे पूर्णरित्या जयंत कधी कधी असा वागतोय की म्हणजे त्याचा अस्थिर मनाचं इथं दर्शन होऊन जाते. जयंत ना म्हणजे त्याला आता कधी काय वेड्याच्या हॉस्पिटलला भरती करावं की काय असा योग पुढे जाऊन येणार आहे. कारण जयंतना एवढा टॉर्चर करतोय तो जान्हवीला आणि पुढं पुढं म्हणजे त्यांच्या नात्याचा तमाशा अधिक बघायला मिळणार आहे. म्हणजे मालिका ही वाटत होती वेगळी, पण वळण वेगळं घेणार आहे. आणि जान्हवीला कधी काळी त्या नात्यातून आता मुक्त व्हावं की काय असं वाटणार आहे. पण पुढं पुढं जान्हवी तिच्या प्रेमानं जयंतला आपलंसं करेन, पण जयंत नक्की तिच्याशी इतका वाईट का वागतोय हे मात्र गुपितच आहे. ते पुढे पुढे जसे भाग येतील तसं आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु जयंतचं जे अस्थिर वागणं आहे ते एखाद्या मनोरुग्णालाही लाजवेल अशा पद्धतीत आहे. त्याने पूर्णपणे जान्हवीला मानसिक शारीरिक त्रास द्यायचं ठरलेलं आहे. कधी तो तिच्यावर रागवतोय, कधी प्रेम करतोय. म्हणजे नक्की त्याचं चाललंय की काय तेच काही समजत नाही आहे. आणि अशामुळंच ही मालिका जरा वेगळं वळण घेताना दिसणार आहे. आणि प्रेक्षक वर्गातून खरंच यासाठी नाराजीही दिसून येऊ शकते. कारण घराचं वातावरण एवढं छान दाखवता त्याने असं काही पुढच्या भागात दाखवले की त्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटते. अशीच नवनवीन अपडेट बघायची असेल तर टॉक्स विथ पायलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नक्कीच भेटू पुढे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.